ईशान चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धेन मुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभाव पठता हितबुद्धिरहस्य। ज्ञानेश्वरस्त भगवा श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुत्यं। हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता जे मूळ, ते रश्मी नव्हती केवळ होई ते भानो। तयाची परिकीर्ती या प्रकृती झाली आहे सृष्टी, जे उपसंहरून जेल ठी ते मीची आहे। ऐसे होय दिसे न दिसे, ते मजची माझी असे। मी आयुष्य धरिजे जैसे सूत्रे आणि हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता देखिजे मूळ, ते रश्मी नव्हती केवळ होय ते भानो। तयाची परिकीर्ती या प्रकृती झालीये सृष्टी, उपसंहारून जेल ठी ते मीची आहे। ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे। मी आयुष्य धरिजे जैसे सूत्रे मणी। अध्याय 7व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकावर भगवंत अर्जुनाला गीतेचं रहस्य सांगत असताना, गीता दर्शन गीतेचं गीत गात असताना, हे अर्जुना तुझ्या लक्षात येण्यासारखं सांगतो मी, तू लक्ष देऊन ऐक। त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देऊन सिद्धांत पटवितात। कधीकधी ज्ञानेश्वरीमध्ये अगोदर सिद्धांत सांगितला, नंतर दृष्टांत सांगितला, आणि कधीकधी अगोदर दृष्टांत सांगितला नंतर सिद्धांत सांगितला। सिद्धांतासाठी दृष्टांत सांगावा लागत असतो, आणि खरा जर विचार केला सिद्धांताच्या ठिकाणी कोणता दृष्टांत सांगता येत नाही, पण माऊली मात्र दृष्टांत देतात पटण्याकरता। आणि असा तुमच्या अनुभवाचा तुम्हाला कळल असा दृष्टांत देतात, की तुम्हाला कळल तो दृष्टांत देतात माऊली। हे रोहिणीचे जळ हे तुम्हाला दिसतं, दुपारा सगळ्याला कळतं, दिसतं, प्रतीतीला येतं, पण दिसत असून तुमच्या बुद्धीमध्ये विवेक असल्यामुळं, तुमच्या बुद्धीमध्ये तुम्हाला ज्ञान असल्यामुळं, हे रोहिणीचं जळ म्हणजे मृग जळ दिसून खरं नाही असं तुम्हाला वाटतं। दिसलं तरी पण काय वाटतं, खरं नाही। दिसलं नाही का खरं नाही, हां, दिसलं पण काय नाही, खरं नाही, अशी आपल्या बुद्धीमध्ये विवेक आहे। हा विवेक हरणाला नाही, हा विवेक कोणाला नाही, हरणाला नाही। बऱ्याच गोष्टी अशा दृष्टांताला आहेत। तुम्हाला दिवा ठेवला तर तुम्हाला माहीत आहे हे प्रकाश आहे आणि अग्नी आहे, हे पोळतो, पण पतंगाला माहीत नाही। म्हणून पतंग त्याच्यावर काय मारतो, झेप मारतो, जळतो। त्याला काहीतरी आकर्षण वाटतं, काहीतरी खाची वस्तू वाटतं, ती लोभ तयार होतो त्याचा, आणि तो लगेच असणारी झेप टाकीतो कशावर, दिव्यावर, आणि जळून जातो। पण आपण मात्र त्याच्यापासून दूर राहतो। आपल्याला माहीत आहे की हे पोळत आहे। प्रकाश उष्ण प्रकाश आहे, तो कोणता प्रकाश आहे, उष्ण प्रकाश आहे। आणि मृगजळ दिसला आपल्याला, पण महाराज म्हणता हे रोहिणीचे जळ, हे तुम्हाला दिसतं, हे रोहिणीचे जळ त्याचे पाहता येई जे मूळ, त्याचं जर मूळ पाहिलं तर मग ते मृगजळ आहेत का सूर्याचे तप्त किरण आहेत, तप्त किरण आहेत, कोणाचे, सूर्याचे। आता पाहिलं पुन्हा पुन्हा मृगजळ नाही तर सूर्याचे तप्त किरण आहेत।
आता तप्त किरण आहेत का सूर्यच आहे. हां, मूळ पाहिलं त्याचं, मृगजळाचं मूळ पाहिलं आपण, तो कोण आहे? सूर्यच लक्षात आला. मृगजळ नाही तर ते तापलेले असणारे सूर्याचे किरण आहेत. किरण बी नाहीत तर किरणाकडं पाहिलं तर तो सूर्यच आहे असं लक्षात आलं. म्हणून मृगजळाबद्दल अनेक दृष्टांत दिलेले आहेत महाराजांनी. तुका म्हणे व्यर्थ गेले वायाविन, मृग पावे शिन मृगजळी, दृष्टांत दिला इथं बी महाराजाने. तसे लोक हे जे दिसतं इंद्रिय घेऊन, मन घेऊन, अरे हे भास आहे केवळ. हे काय आहे? जे तुम्ही इंद्रियांनी पाहिले आणि मनात कळायलं, हे सगळं काय आहे? जसं मृगजळ भासलंय तसं हे बी काय झालं? भासलं. म्हणून हे जग आहे का भासलेलं आहे असं कळायला पाहिजे. जर त्याचं मूळ पाहायला गेलो आपण, या जगाचं मूळ, तर जग जगामुळं आहे का तुमच्या इंद्रियामुळं आहे? तुमची वृत्ती इंद्रियात आली म्हणून आहे. काय कशामुळं आहे? तर तुमची वृत्ती इंद्रियात आली म्हणून जग आहे. जर वृत्तीच नाही आली तुमची इंद्रियात तर जग उडालं, जग ठरत नाही. जगात भासू उडाला जर तुमची वृत्ती, बघा लक्षात घ्या, आता डोळ्यात वृत्ती नाही आली तर रूप नाही, कानात वृत्ती आली तर शब्द नाही, नाकात वृत्ती आली नाही तर गंध नाही, जिभीत वृत्ती आली तर रस नाही, आणि असणारं त्वचेत वृत्ती नसेल तर स्पर्श नाही. मड्यातून काय जात असतं? हां, फक्त वृत्ती जात असते, मन जात असतं. म्हणून मड्याला कोण आलेत भेटायला आणि कोण आलेत पाहुणे याची काय नसती, सुध नसती. हां, पाहुणे येतात भेटीला, ते जिवंत असते, ती वृत्ती असते त्याच्याकडं. पण जे मड पाड्याला असतं घरात, त्याला कोण आलं, कोण गेलं, कोण काय चालले तयारी, याचं काय नाही, काही नाही त्याच्याकडं. काय नाही, देह नाही का आत्मा नाही तिथं. वरती नाही, देह बी आहे आणि आत्मा आहे, फक्त काय नाही तिथं, वृत्ती नाही. जगाचा संबंध तुटला. कशाचा संबंध तुटला? जगाचा संबंध तुटला. माणसं म्हणतील बी गेले हो निघून. काय गेले? निघून गेले. अटॅकच आला म्हणले, आणि काय गेले? निघून गेले. खबर आहे का नाही तुम्हाला? आहे का? म्हणलं वावराची तुम्ही माहीत आहे की नाही का? माहीत नाही. कोण गेलं? देह गेला का आत्मा गेला? देह बी नाही गेला आणि आत्म्याला काही जाता व्यापक येतो, त्याला कुठं जाणं येणं नाही. आत्मा या बोलाचे काहीच नेवेचे, त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. ती व्यापक वस्तू आहे. भरला घनदाट हरी दिशे, तो कुठं नाही कुठं आहे असं म्हणायचंच काम नाही. तो कसा आहे? व्यापक आहे. आणि व्यापक असून त्याच्या ठिकाणी न जन्म न मृत्यू, तो कशाने नष्ट होणारी वस्तू नाही, त्याच्या ठिकाणी काहीच जाऊ शकत नाही. असं असणारं आत्मतत्व आहे. त्याच्या ठिकाणी न जन्म न मृत्यू, न सुख न दुःख, न येणं न जाणं, न सुख न दुःख, हे काहीच नाही. नाही पाप न पुण्य. त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी, काऊन की आत्मा ब्रह्म असणारा जो आत्मस्वरूप आहे तो परमार्थिक सत्तेतला आहे. कोण्या सत्तेतला आहे? हा देह व्यावहारिक सत्तेतला. कुठाला? स्वप्नातला देह प्रातिभाषिक सत्तेतला, दिसण्यापुरता. जसं जंगलातला वाघ व्यावहारिक सत्तेतला आणि चित्रावरचा वाघ प्रातिभाषिक सत्तेतला. पंचमीच्या दिवशी काढलेला नाग प्रातिभाषिक सत्तेतला. कशातला? काढा नाही का? मग खरा का? खरा आहे का तो? नाही, खोटा आहे तो. तुम्हीच काढा, तुम्हीच असणार. त्याला निवत पाणी केलं, दुसऱ्या दिवशी त्याच पात्र्याने पुन्हा त्याला पुसून काढलं. तुम्हाला माहिती आहे हे कसं आहे? खोटा आहे. वारुळातला खरा आहे, ते प्रमा आहे, ते व्यवहारातला आहे. म्हणून व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता आणि परमार्थिक सत्ता आहे. किती सत्ता आहेत? 3 सत्ता आहेत. म्हणून हा जो देह आहे, इंद्रिय आहेत, प्राण आहेत, मन आहे, बुद्धी आहे,
हा व्यावहारिक आहे आणि स्वप्नात मात्र सगळं आहे पण प्रातिभाषिक आहे, दिसण्यापुरतं आहे. तो जे कसं आहे हां. आता लक्षात घ्या, व्यावहारिक तुम्ही लयच व्यवहारावर बसलेले आहेत म्हणून व्यावहारिक सत्ता सांगावं लागायली, पण की तुम्ही व्यवहाराला सोडायला तयार नाही. कशाला सोडायला तयार नाहीत? व्यवहाराला सोडायला तयार नाहीत. तुमचं प्रवचन असू की पोथी असू, तुम्ही काय सोडायला तयार नाहीत. आणि महाराज तर सांगितलं लटका व्यवहार सर्व हा संसार वाया येरजार. अरे स्वप्न आहे हे बी, हा व्यवहार काय आहे? स्वप्न आहे. तुम्हाला दिसलं म्हणून खरं का खरं आहे म्हणून दिसला? केवळ भासला अज्ञानामुळं. याचं जर मूळ पाहायला गेलं या व्यावहारिक सत्तेतलं, अरे हे स्वप्नच आहे. हे बी काय? केवळ दोन झोपी येतात, एक प्रारब्धाने लागलेली झोप त्याच्यात पडलेलं स्वप्न, आणि एक अविद्येची झोप आणि त्याच्यात पडलेलं हे स्वप्न. किती झोपी येतात? एक प्रारब्धाने लागलेली संध्याकाळी ती झोपच आहे, पण कशाने लागली ती? प्रयत्नाने का प्रारब्धाने? प्रारब्धाने प्रयत्नाने लागत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा की मला काय यावं झोप यावं झोप कत्ता येत नाही. आणि जेव्हा तुमचं प्रारब्ध असेल तेव्हाच काय लागल? डोळा लागल. त्याळस झोपी गिरी झोप येत नाही. तुम्हाला दिलेलं जे कर्म आहे संचितातून ते कर्म संपणं आणि तिथून प्रारब्ध सुरू होणं, ती प्रारब्धाची झोप. पुन्हा कर्म भोगायला आलंय आली जागृती. तो बारीक विषय आहे पण लक्षात घ्या. म्हणून ही जे असणार ही प्रारब्धातली झोप आणि अनादिकालापासून अज्ञानाची झोप. कधीपासून तुम्ही जीव झाले तेव्हापासून. अज्ञान केव्हापासून? तुम्ही कोण झाले? मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मुक्त असून, कसे असून? मुक्त असून बळजबरीनं काय झाले? बद्ध झाले. म्हणजे बांधून घेतला आपण आपल्याला, आपला आपण बांधलेला गळा आपण आपलाच काय केला? मुक्त असून, ज्ञान स्वरूप असून, चैतन्य स्वरूप असून, परब्रह्म असून, आत्मतत्व असून जीव दशेवर आले. कोण झाले? जीव झाले. कशामुळं? कल्पनेमुळं. त्याच्या पाठीमागं जीव दशेच्या पाठीमागं काय? कल्पना. आणि काऊन केली कल्पना? केवळ अज्ञानामुळं. केवळ अज्ञान. कशाचं अज्ञान? मीच मला अज्ञान, मीच मला न कळणं हेच अज्ञान. त्या अज्ञानामुळं केली कल्पना, कल्पनेमुळं झाली जीव. जीवच नाही झाली ती देहावर येऊन बसली, नाव रूपावर. मी ह्या नावाचा, ह्या रूपाचा, ह्या गावाचा, ह्या जातीचा, ह्या वर्णाचा जन्मलो आणि पुढं मरणार आहे असे काय केल्यात? कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. कशाचा ठेवा? कल्पनेचा ठेवा. आणि तेने पडे गोवा ने हरी. अडचण झाली हरी कळण्याला त्या कल्पनेना. म्हणून मुंगी उडाली आकाशी आणि तिने गिळले सूर्याशी. मग मुक्ताबाई म्हणतात मुंगी कुठं उडाली? आकाशात. आणि तिनं कोणाला गिळलं? तशी कल्पना रूपी मुंगी उडाली आणि ब्रह्म्यालाच गिळलं, आत्मस्वरूपालाच गिळलं. कोणी? कल्पना. कल्पनेमुळंच जीव झाला नाही, देहावर आला. म्हणून मूळ पाहिलं ह्या जगाचं. हे जग जे दिसतं तुम्हाला तर केवळ इंद्रियामुळं. कशामुळं? तुमचे इंद्रिय असणारी वृत्ती बहिर्मुख झाली म्हणून जग आहे. तुमची इंद्रिय वृत्ती जर अंतर्मुख झाली तर जगच नाही. योग्याला कुठं जग आहे? समाधीत. योगी समाधीत बसला तो का म्हणे तो उन्मन्नीत गेला, समाधीत गेला. म्हणून एका ठिकाणी तुका नाही कान तया ठाई. तुकाराम महाराजाला कुठं जग आहे? झोपीत कुठं जग आहे? मूर्छावस्थेत कुठं जग आहे? कोमात गेलेल्या माणसाला कुठं जग आहे?
हां किती बारा नाही जग. आणि तुम्ही बी असणारे तुमची वृत्ती एकाच इंद्रियात थोडी राहते. कधी डोळ्यात येते, कधी कानात येते, कधी नाकात येते, कधी जिभीत येते. ज्याच्यात वृत्ती येईल तो विषय. हां ज्याच्यात वृत्तीच नाही आली तर तो विषय उडाला. कशात ज्या इंद्रियात जर वृत्ती नसेल तर तो इंद्रिय असून बी काही कामी नाही. आता जर इथं आपण श्रवणात बसलो तर बाकीचे असणारे जे रूप रस स्पर्श हे वगळले. काऊन की शब्दात ध्यान आहे आपलं. आपण काय काय ऐकलो आता. आपली वृत्ती केवळ शब्दाकार आहे. शब्दाचं ग्रहण चालू आहे. तिथं रस बी उडाला, तिथं गंध बी उडाला, तिथं काय काय स्पर्श बी उडाला आणि तिथं रूप बी उडालं. काऊन की वृत्ती कुठं बसली, शब्दावर जाऊन बसली. म्हणून इतकं बघा आपण पंचीकरणात नाही ऐकलं का की भीतीच्या पलीकडून त्या दोघीजणी बोलू लागल्या. उन्हाचा पहारा त्याच्या पायात नाही काही तरी पण असणारं तिचं घरानं करू लागल्या. अशीच आहे तशीच आहे, सोनासंग बरोबर बोलत नाही, अशीच आहेत भांडणं करतील. आणि ती भीतीच्या आतून त्याचं फुसफुस ऐकू लागली. एक एक शब्द ह्या कुठं येता, उन्हात उभ्या येतात आणि ऐकायली कुठं, भीतीच्या आत घरात. सगळ्या गोष्टी ऐकायली. किती अंतर्मुख वृत्ती केली असेल तिला बाकी काय घरात व्हायला याचं काही भान नाही. इतकी वृत्ती एक एक शब्द तिनं ग्रहण केले. तो शब्द काय काय बोलायले ते भीतीच्या पलीकडे शब्द कान लावून तिनं काय केले. म्हणजे किती वृत्ती तिनं अंतर्मुख केली असेल. बाकी काही तिच्या वृत्तीत नाही. फक्त ते 15 दिवसाला भेट झाली आणि मग गोष्ट काढली. तुम्ही दोघी जणी काय बोलू लागल्या त्या दिवशी दुपारच्या पहाऱ्यात. तुम्ही तो कसं काय केलं, तुला कोणी सांगितलं. मी ऐकू लागले म्हणे. कुठं होती, घरात होती. भीतीच्या पलीकडून नव्हत्या का तुम्ही उभ्या. एक एक शब्द तिनं सांगितला. हो ऐकिलं. इतकं तिनं ऐकिलं. किती ऐकिलं, त्यालाच अवधान एकले दिजे. त्यालाच म्हणतात माऊली त्या काय दी, लक्ष दी, अवधान एकले दिजे. बाकी काही देऊ नको, एकटं अवधान दी, लक्ष दी. मग सर्व सुखाची पात्र होईजे. अरे सगळ्या सुखाला तू पात्र आहेस, फक्त लक्ष दी. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड सांगतो. पुन्हा प्रतिज्ञापूर्वक सांगतो, उघड सांगतो. फक्त लक्ष देईन का लक्षात येईन का बाकी काही देईनच आपण. हां परमार्थासाठी आपण सगळं करायलोच. आपण परमार्थासाठी आज आपण शिवरात्र धरली. कशासाठी, आज उपास धरला ना. आज कोणची रात्र आहे, शिवरात्र. काय धरलं, लहान लेकरा सगट म्हाताऱ्यापर्यंत काय धरली, कशासाठी, देवासाठीच ना, शिवासाठीच ना. ही सगळी उपास कशासाठी, शिवरात्र धरली, देवासाठी धरली. फक्त देव लक्षात घ्यायचं नाही का देवासाठी करायचं नाही. करायला आहेत आपण तयार, फक्त काय घ्यायचं नाही. मग देवासाठी करायचं हे का लक्षात घ्यायचं आहे. हां लक्षात घेणार म्हणून अवधान. कोण शिव कोण जीव, काय जग आहे, काय ब्रह्म आहे हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. म्हणून कोण बघा, कोण शिव कोणाला म्हण, जो सोहळा आहे, जो कशानेच बिटाळा नाही, ज्याला कोणतीच उपाधी नाही, जो निर्मळ आहे, स्वच्छ आहे, ह्या जगाचं जो अधिष्ठान आहे त्यालाच काय म्हणते, शिव म्हणते. शिवला नाही कशालाच, नित्यमुक्त आहे, कशालाच शिवला नाही, कशालाच त्याचा काय नाही स्पर्श नाही. याला काय म्हणावं, सोहळा म्हणजे शिव. आणि सगळ्यांनी विटाळ्याला आहे तो जीव. सगळ्यांनी काय विटाळात आलाय, विटाळात जन्मलाय. हां आणि विटाळातच मरणार. कोण, 10 दिवसाचा विटाळ जन्मतानी. किती दिवसाचा, हां फिटला म्हणते आमचा विटाळ. आता काय फिटलं, फिटला 10 दिवस.
आलेले विटाळे गेलेले हो. विटाळे सोहळे हो मधात उगत ते कशाचा सोहळा आला उगं रिकामं सोहळा आहे. आणि मेल्यावर बी 10 दिवसाचा विटाळ म्हणजे जन्माला विटाळात आणि पुढं मेला बी आणि मधात विटाळाच आहे सगळा. म्हणून देहच विटाळाचा आळ आहे. देहच कशाचा आहे? विटाळाचा आळ आहे. माया मोह पास जाळे पतन शरीराच्या मुळे शरीर काळे ग्रासिले. म्हणून मूळ पहा अगोदर कार्य पाहिल्यानंतर कारण लक्षात घ्यावं. कारण पाहून काय ध्यानात घ्यावं? कार्यापेक्षा कारण सूक्ष्म असतं आणि महत्त्वाचं असतं. 2 प्राणी असतात. कुत्र्यावर दगड जर फेकला तर दगडामागं पळतं कुत्रं असतं ते. कोणासंग पळतं ते? हां, ते तोंडात धरतं आणि आपले दात पाडून घेतं. कोण? कुत्रं. कशाकडं पाहून पळायलं ते? कार्याकडं. कार्य हे दगड आणि कारण हे माणूस. कोणी मारला तो? माणसाने मारलेला आहे. माणूस नाही त्याच्या ध्यानात. त्याच्या ध्यानात काय? दगड. मग जातं दगडावर, दगडाला चावितं आणि आपले दात पाडून घेतं. हे एक प्राणी आहे कुत्रा. वाघ एक प्राणी आहे. वाघाला जर दगड मारला तर दगडावर पाळणार नाही तो. दगड कुणीकून आला विचार नाही करीत तो. लगेच झापता की तू की ज्याने दगड मारला त्याचं नळड फोडीत. कोण? त्याला वाघ म्हणाव. दगडाकडे नाही पळत तो. कुणीकून आला? कारण हे कुणीकून आलेलं आहे त्याच्यावर झेप मारतो. तसं हे जग कुणीकून आलं? हे जग आलंय कुणीकून. म्हणून याचं कारण काय आहे? म्हणून कारणाकडं पाहिलं. तो शूर, तो वाघ आहे आणि जगाकडंच पळायला कुत्र्यावानी. कोणाकडं पळायला? जगाकडंच. जगातलंच मिळवायचं त्याला. खरं वाटायला आणि त्याच्याकडं पळायला. कोणाकडं? जगाकडं पळायला. ती जात ती. आणि जो जगाचं कारण काय आहे त्याच्याकडं पाहिला. हे जग आहे ना, याचं कारण काय? अरे याचं कारण जे आहे लक्षात घ्या, केवळ अज्ञान आहे. जगत भासू केवळ काय? अज्ञान आहे. कारण अज्ञान आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात तयाचे पाहता ये जे मूळ. त्याचं पाहिलं मूळ, त्याचं कारण पाहिलं काय आहे ते. रश्मी नवती केवळ होय ते भानू. जसं त्या मृगजळाचं कारण पाहिलं तर ते मृगजळ नाही, किरण नाहीत, केवळ भानू आहे, केवळ सूर्य आहे. केवळ कोण आहे? मृगजळ बी नाही, किरण बी नाही. त्याचं मूळ आहे मृगजळाचं सूर्य. आपल्याला सूर्य तद्व त्याप्रमाणे तयाची परी किरटी. हे अर्जुना, त्याप्रमाणे लक्षात घे. जसं त्याचं मूळ पाहिलं तसं ह्या जगाचं, ह्या दुःखाचं, ह्या जन्ममरणाचं, हे सगळ्याचं कारण एकच आहे. देव न कळाला. देवाची अनुभूती आली नाही, देव कळाला नाही, म्हणून हे सगळे दुःख आपल्याला मिळाले. काय कळालं नाही? देव कळाला नाही, म्हणून हे सगळे दुःखाला कारण एकच आहे. सगळ्या दुःखाला कारण एकच आहे. देव कळाला नाही म्हणजे अज्ञान आहे. हे सगळं दुःखाला कारण केवळ अज्ञान आहे. त्याचे परिकिरटी. अर्जुन ऐक, या प्रकृती झालीये सृष्टी. ही सगळी सृष्टी ही प्रकृतीची आहे. कोणाची आहे? हे प्रकृतीचे. हे सगळं प्रकृतीनं केलेलं आहे. हे 8-10 प्रकृती आहे. म्हणून हे पंचमहाभूत, पंचविषय एवढंच नाही तर जीव, ईश्वर हे सगळं कोणाचं काम आहे? प्रकृतीचं काम आहे. म्हणून तर बऱ्याच ठिकाणी असं वर्णन केले. आधी कोठेच नव्हते काही, अगोदर काहीच नव्हतं. अवघे शून्यचे होती पाही. कानोबा तेरे तेरे तेरे. तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिथं कोण निर्माण झाली? ढालगज शब्द आपलाच आहे. जे नाही ते सांगती आणि जे आहे ते दाखवित नाही, तिला काय म्हणावं? हां,
हां, म्हणून गवळणीत बी आलेलं आहे. तुम्ही माझ्या कृष्णावर आळ गेलता, 5 वर्षाचं माझं बाळ, हां, आणि तुम्ही त्याच्यावर काय घेता? आळ घेता. तुम्ही ढालगिजी आता. कोणची माय लेकराकडून बोलेल का? अजिबात नाही. तुम्हीच आळ घेता त्याच्यावर. कोणी म्हणतं गोटी चोरली, कोणी म्हणतं चेंडू चोरला, कोणी म्हणतं लोणी खाल्लंय, कोणी म्हणतं आमच्या घरात शिरला, रातच्याच आला, मायाजवळून तर जातच नाही तो. आणि तुम्ही ढालगजी येता आणि त्याच्यावर काय घेता? 5 वर्षाचं माझं बाळ. तुम्ही लटकाच घेता. तुम्ही गोकुळच्या नारी ढालगजी आहात तुम्ही. तसं तुम्ही जे असणारी ही ढालगज ही माया. नसल्याला जग तुमच्या पुढं दाखविलं, असल्याला ब्रह्म झाकून टाकलं. अशी कोण आहे ती? माया. म्हणून जग दिसलं, तिचं कारण, उपादान कारण ती माया आहे. म्हणून ती माया. म्हणून इथं महाराज म्हणता, या प्रकृती झाली आहे सृष्टी. ही सगळी सृष्टी प्रकृतीनं केली. कोणी केली? हे प्रकृतीचं आहे, सगळी मायेकारी आहे. म्हणून तर बरेच प्रमाण आले. माया विघ्ने भ्रमला खरी, म्हणता मी माझे नी घरे, हे तो संपत्तीचे वारे. मग काय लक्षात घ्यावं? जग घ्यावं का कारण ध्यानात घ्यावं? माया. आता माया ध्यानात घ्यावं. जग पाहून काय दिसावं? बघा, लेकरं पाहिल्यानंतर त्याची माय ध्यानात घ्यावं का लेकरं ध्यानात घ्यावं? हे मग त्या लेकरायला माय आहे का नाही? बरं बरं, त्या लेकरायला बाप आहे का नाही? बिगर माय बापाचे लेकरं कशी होतील? हां, म्हणून महाराज म्हणतात, 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. अशा नवसानी जर लेकरं बाळ झाले असते तर लग्न कशाला करावं लागले असते? नवस केलं की लेकरं, नवस केलं की लेकरं, असं नसतं झालं का? हां, उगं ते अंधश्रद्धा आहे. नवसानी काही, कोण्या मंत्रांनी काही, तंत्रांनी काही ना, महाराजांनी काही, महाराजाच्या प्रसादाने लेकरं होत असतील का? महाराजाच्या प्रसादीने मोक्ष हो का लेकर हो? आणि असा गधा महाराज असतो का लेकरं बाळ देणारा? लोक कोण्या महाराजाच्या माग? ह्या महाराजाच्या, की महाराजाच्या प्रसादाने झालंय. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून या प्रकृती झाली आहे सृष्टी. म्हणून ही सगळी जी आहे ही प्रकृतीचा खेळ आहे. हे प्रकृतीचा परिणाम आहे. हे जग कोणाचा परिणाम? प्रकृतीचा परिणाम आहे. प्रकृतीनंच असणारं ही प्रकृतीच याला उपादान कारण आहे. म्हणून ही सृष्टी माया आहे. जे उपसंहारोन या किजेल ठी ते मीची आहे. जर तू जे उपसंहारोनी किजेल ठी, तू जर विचार करून पाहिलास त्या, म्हणून लक्षात घेतला आपण जे गाय का माया. माया जर लक्षात घेतली तर ती अनिर्वचनीय विचारसागरात चालू आहे आपल्याला. अनिर्वचनी, खरी बी नाही, खोटी नाही, सत असताहून विलक्षण. खरी म्हणावं तर ज्ञान झाल्यावर राहत नाही, खोटी म्हणावं तर न कळण्यात बेजार केल्याशिवाय राहत नाही. स्वप्न खोटं आहे का खरं आहे? जाग झाल्यावर राहत नाही. आणि स्वप्नात मात्र बेजार केल्याशिवाय रडायला, तो स्वप्नात ओरडायला, बॉम्बलायला, मेलो मेलो म्हणायला कधी, आणि जाग झाल्यावर. समज एखादा माणूस स्वप्नात नदीत पडलाय आणि वाहून चाललाय, आणि मग मोठ्याने काय करायला? अरे मला वाचवा रे, मला वाचवा रे, पाणी चाललं माझ्या नाका डोळ्यात. पडला कुठं? हां, आथुरणात. आणि कशात पडला? नदीत. नाका डोळ्यात काय चाललं? पाणी चाललं. मरतो म्हणायला, आणि मग मोठ्याने आरडायला, बायको जवळच. म्हणे हे काहून आरडायले पप्पा, हे काय झालं यायला? काय भरली ना ती. तिनं लगे पाणी तोंडावर हाणून उठून बसिलं. काय झालं काय झालं? मग सांगू लागला, म्हणे मी वाहून जाऊ लागलो. कुठं? हां, स्वप्नात. कशात पडली होती? म्हणे नदीत, आथुरणात. कुठं नदी? मग तेव्हा काय राहिलं? खोटं म्हणावं का? म्हणता येत नाही. खरं म्हणावं का? राहिलं नाही. म्हणून खरं बी नाही, सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय
जी विचारसागरात सांगितलं त्या पद्धतीनं तद्वत इथं पाहता उपसंहारून या की जे लठी. जर तू याचा उपसंहार केला, तू लक्षात घेतल्या गोष्टी, तर ती माया ते मीच, अरे मीच आहे सगळा. अवघा देवची झाला बाई, काऊन की ती माया कल्पित आहे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, वास्तव ती नाहीच, खोटी आहे. आणि खोटं जे असतं, कल्पित जे असतं ते स्वतः नसतं आणि दुसऱ्याकडून बी नसतं. स्वतः बी नसतं आणि दुसऱ्याकडून बी नसतं. चैतन्याच्या दृष्टीनं माया नाही, ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीनं अज्ञान नाही, ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान नाही, म्हणून ही जग नाही, माया नाही, म्हणून सगळा मीच आहे, मीच आहे. ऐसे होय दिसे न दिसे, ऐसे होय दिसे न दिसे. आयसं होतं मग जे दिसतं ते दिसतच नाही, नाही तेची कैसे झाले रे खेळिया. जे म्हणून इथं ऐसे होय असं होत असतं, जे दिसे, जे दिसायलं ते नाही ठरलं. कळायलं का आता हा शब्द? जे दिसायलं ते ज्ञानाने काय ठरलं बघा. जे स्वप्न दिसू लागलं जाग झाले की नाही ठरलं. जो सर्प दिसू लागला दोरी कळाली नाही ठरला. जे रजत दिसू लागलं सिंपली कळाली नाही ठरला. जो माणूस दिसू लागला लाकडू कळालं माणूस नाही ठरला. तसं तुम्हाला कळाले, तुम्हाला ज्ञात झाले, तुम्हाला पाहिलं, उडालं जग. मावळत विश्वाभासू नवल उदयला चंडांसू. ज्ञानरूपी सूर्य हृदयामध्ये उगवला तर हे मावळ ईश्वच मावळ. हे ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे. बघा काय सांगायले भगवंत. हे महाराज म्हणतात हे होय दिसे न दिसे, अरे हे होय हे म्हणून हे दिसे न दिसे, दिसून नाही. काय नाही, काही गोष्टी दिसून ठरत नाहीत, दिसून ठरत नाहीत. काही गोष्टी दिसत नाहीत पण असतात. ब्रह्म कशाने दिसत नाही पण आहे, आणि हे जग दिसलं तरी नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात हे मजची माझी असे, माझ्यातच हे सगळं जग. जगात मी का जगत माझ्यात? ह्या जगात आकाश आहे का आकाशातच जग आहे? कळायलं का आता? हे आकाश बघा, ह्या जगात आकाश आहे का जगच आकाशात आहे? जरा अवघड चाललं का तुम्हाला? हा, अरे हे सगळं जगत कशात आहे? आकाशात आहे. जे जे आहे ते सगळं कशात आहे? आकाशात आहे. आकाश तर सगळ्यात आहेच, पण हे सगळंच कशात आहे? आणि ते आकाश शब्दात अडकलं. कशाने कळालं तुम्हाला? हां, कशाने कळालं आकाश? फक्त शब्दाने. म्हणून तर त्याला आपण आकाशवाणी म्हणतो. कोणची वाणी? ना, आकाशाचं ज्ञान कशाने झालं? शब्दाने झालं. आणि तो शब्द कशाने कळाला? मनात कळाला. कशाने? शब्दाला किंमत शब्दामुळं का? कशामुळं? मनामुळं. मड्याला मनच नाही तर काय शब्द आहे त्याला? मग कशामुळं शब्द? मनामुळं. मग हे सगळं कशात भरलंय? मनात. हे सगळं संसार चित्र कुठे आहे? मनात. म्हणजे शब्द स्पर्शे रूप रस गंध हे कशात आहे? मनात. आणि हे सगळं जग कशात आहे? मनात. तुमचं मन लहान नाही, तुम्ही लहान समजू नका तुमचं मन. तुमच्या मनात सप्त पाताळ सप्त स्वर्ग येतं, 33 कोटी देव येतं, ब्रह्म विष्णू महेश येतं. हे सगळं कशात आहे? तुमच्या मनात आहे. एवढं तुमचं मन केवढे मन अभया ये वडे. मन लहान नाही तुमचं. सगळं कशात ठेवलंय तुम्ही? तुमचं वावर कुठे आहे? तुमचं घर कुठे आहे? घरातले कुठे आहेत? तुमचं मंठ कुठे आहे? तालुका कुठे आहे? जिल्हा कुठे आहे? महाराष्ट्र कुठे आहे? भारत देश कुठे आहे?
आणि बाकी सगळे राष्ट्र कुठे येतं? मनामध्येच आहे. हा, सगळं कुठे आहे? नाही, लहान नाही तुमचं मन. एवढं कसं आहे ते व्यापक आहे. आता जर मन व्यापक आहे तर ज्याला मन कळालं तर परिच्छिन्न कसा राहील? तो लहान आहे का? मग नाही काय कळालं ज्याला? मन हा, ज्याला मन कळालं तो लहान आहे का? नाही. ज्यांनी मन जाणलं, ज्याला मन कळालं, ज्यांनी मन जाणलं, असा मनाला जाणणारा मनाहून कसा आहे? वेगळं आहे. वेगळा आहे, व्यापक आहे, चैतन्य स्वरूपे. मन व्यापक जड आहे आणि मी व्यापक चैतन्य आहे. पहा जरा, तुम्ही निहाळा, तुम्हाला पहा. मन व्यापक आहे पण जड आहे आणि तुम्ही व्यापक चैतन्य आहात. कसे आहात तुम्ही? व्यापक चैतन्य स्वरूप आहात. मन सगुण आहे, तुम्ही निर्गुण आहात. मन सापेक्षित व्यापक आहे, तुम्ही निरपेक्ष व्यापक आहात. तुम्ही कसे व्यापक आहेत त्याला जोड नाही. मनाला तरी म्हणता येतं मनापेक्षा माया व्यापक आहे, म्हणावं लागतं. एकाला धरून सापेक्षित व्यापक. तुम्ही निरपेक्ष व्यापक आहात, चैतन्य स्वरूप आहात. म्हणून हे अर्जुना, म्हणून हे विश्व जे आहे ते मिया विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी. मी असं विश्व धरलेलं आहे माझ्या ठिकाणी, जसं एखाद्या दोऱ्यात अनेक मणी वावलेले आहेत. त्या मण्याला आधार अधिष्ठान कोणी? दोरा. केवळ दोरा आहे. केवळ काय? तसं हे जे जग आहे, हे सगळं जगाचा दोरा मी आहे. म्हणून तर मुक्ताबाई म्हणतात, विश्वपट ब्रह्म दोरा. ताटी उघडा माऊली, ताटी उघडा. काय बसले तुम्ही ताटी लावून? जगाला भेऊन. कशाला भेऊन? खोट्या जगाला, मिथ्या जगाला, माईक जगाला भेऊन कुठं बसले तुम्ही? ताटी लावून बसले. तुम्ही ब्रह्म आहात. ताटी उघडा. हे विश्व पट आहे पण त्याच्यातला दोरा तुम्ही आहेत. मग पट खरा का दोरा खरा? हा, पट कार्य आहे आणि दोरा कारण आहे. दोरा खरा आहे. दोऱ्यावरच पटाची काय केलेली? कल्पना केलेली. म्हणून तुम्ही खरे येत. हे पट ईश्वपट आहे, तुम्ही याच्यातले दोर आहात उभे आडवे. तुम्हीच खरे येतं, म्हणून तुम्हीच ब्रह्म आहात हे तुमच्यावर भासलेलं आहे. म्हणून तुम्ही काय करा? ताटी उघडा आणि जगाला उपदेश करण्याकरता आलेले तुम्ही. म्हणून इथं महाराज म्हणतात, विश्वधरी जे जैसे सूत्रे म्हणे. त्याप्रमाणे म्या हे विश्व धरलेलं आहे. जसं सूत्र ते मणी दोऱ्यावर गुंफलेले असतात आणि त्या मण्याला आधार अधिष्ठान ते दोर आहे, तसं ह्या जगाला आधार अधिष्ठान मीच आहे. नाही, मीच हे सगळा ओतप्रोत, मीच नटलोय सगळं. हे मीच झालेलो. अवघा देवची झाला पायी भरून या. जे जे दृष्टी दिसे ते पूजा ध्यान जप त्याशी नाही. जे दृष्टी म्हणजे जे वरतीनं तुम्हाला कळायलं. अरे जे कळायलं तो बी देवे. ज्यांनी कळायलं ते बी देवे. ज्याच्यात कळायलं तो बी देवच आहे. ज्याला कळायलं तो बी देवच आहे. याला तर भक्ती म्हणाव. यालाच काय म्हणाव? जे आहे ते देवच आहे. म्हणून पूजा ध्यान जप त्याशी नाही. त्याला काय पूजा करायची? काऊन की पूजा तो झाला, पूजेक तो झाला, पूज्य पी तो झाला. ती त्रिपुटीच राहिली नाही. ज्याची पूजा करायला तो देव, ज्यांनी वस्तू पूजा करायला ते वस्तू बी देव, जो पूजा करायला तो बी, आणि ज्याला ती पूजा चालली अर्पण तो बी देवच आहे. म्हणून एक दृष्टांत अमृत अनुभवातला ते घेऊ आपण आता आणि संपू आपली सेवा. बघा, मंदिर आहे देवा त्या दगडाचं तयार केलेलं. कशाचं? दगडाचंच मंदिर केलं. अख्खा माळच कोरला आणि काय तयार केलं? मंदिर. आणि त्याच्यात त्या मंदिरात तो माळच कोरून एक देव तयार केला. महादेव धरा ना आता. मंदिर बी कोणाचं?
दगडाचं महादेवाचंच. आणि त्याच्यात मूर्ती कशाची तयार केली? महादेव महादेवाची. नंदी पुढं महादेव त्याच पर्वताचा. आणि त्या महादेवाला सामुग्री बेलं फुलं वाहिलेले ते बी दगडाचेच. एक भक्त तिथं दगडाचाच. कोणाची सेवा करायला? महादेव. तिथं असणारी पार्वती बी देव देऊळ परिवारू की जे कोरून डोंगर कोरूनच देव आणि परिवार सगळा कशाचा? दगडाचाच आहे. सगळा माळच येतो. तैसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा. सगळा देवच आहे. सगळा कोण आहे? जसं तिथं कसं लक्षात आलं तुमच्या की माळच हे सगळा आहे. हे देव बी कोण? माळच. ते भक्त बी कोण? दगडच आहे. सामुग्री बी दगडच आहे. नंदी बी वर लावलेला घंटा बी देवच. सगळं दगडच आहे. तसा हा सगळा अवघा देवची झाला पायी भरून या. आत बिन बाहेर बी सगळा कोण आहे? देवच आहे. देव जिथं देव असं आत्मत्वाने देवाचं ज्ञान झालं आणि आत्मस्वरूपाने ज्याला ज्ञात झाला देव कळाला सगळा देवच आहे. आत बाहेर सगळीकडे परमात्माचे. वृत्ती बी देव, इंद्रिय बी देव, मन बी देव, बुद्धी बी देव, सगळा इंद्रिय बी देव, विषय बी देव. देवा वाचून दुसरं काहीच राहिलं नाही. सगळा देवच भरलेला आहे. अर्जुना मीच आहे सगळा. पण असं जर पाहत जर गेले तुम्ही तर देवाला काय करावं लागेल? जगाचं कारण पाहावं लागेल. काय आहे तर इंद्रिय आहेत. इंद्रिया काऊन हे तर वृत्तीमुळे. तर वृत्ती काऊनमुळे आहे? कशामुळे आहे? मायेमुळं. माया काऊन आहे? ब्रह्मस्वरूपानं. ब्रह्म कळाल्यानंतर सगळंच उडालं. सगळा परमात्माचे. असंच पाहत निरीक्षित गेली हो. तो निजपदी गेली हो. पाहत गेले तर स्वरूप स्थितीवर गेले. पाहत जे अधिष्ठान आहे ते लक्षात आलं. जे ब्रह्म आहे ते ध्यानात आलं. आणि ब्रह्म ज्याला कळालं बागे सगळं ब्रह्म जाणणारा ब्रह्म होत असतो विचारसागरात. ज्यांनी ब्रह्म जाणलं तो काय होत असतो? देव पाहावया गेलो देवच होऊन ठेलो. देव पाहायला गेल्यावर काय होत असतो? तो देवच होत असतो. नाही तो मुळातच पाहिला कोण आहे? देवच आहे. म्हणून अशा प्रकारे आज शिवरात्रीचा असणारा उपवास आहे, पारणा आहे. म्हणून आपली सेवा जी झाली ती 1 तास झाली. म्हणून आपण सगळ्यांनी ही सेवा आज शिवरात्रीची केली. आणि दर एकादशीला नानाचे प्रवचन असतं. म्हणून जे नवीन आहेत त्याने बी तिथं दर एकादशीला कुठं येणं? नानाच्या तिथं येणं. पुंडलिकावरती हरिठ. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तो सावे. तो सोनी मज द्यावे पसाय दानही. खळाची व्यंकटी सांडो सत्कर्मे रती वाढू. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो. विश्वासाधारम सूर्य पाहावो. जो जीवांशील तो तेला हो प्राणी जात. निष्ठा